बघा बाकीच्यांनी सगळ्यांनी भाषण वेगळ्या दिशेला केली, माझी जरा भाषण वेगळ्या पद्धतीने असतील. हे पिंजरे आणि हे पोलीस फक्त आणि फक्त या अदानी अंबानीच्या आणि ह्या कंपनीवाल्यांच्या संरक्षणासाठी येत आहेत. लक्षात घ्या. तुम्हाला कदाचित कल्पना असेल की गेल्या 2 वर्षापूर्वी डहाणू तालुक्यातील धानिवरी या गावामध्ये लोकांच्या प्रकल्पासाठी आदिवासींना घरातून खेचून आणि लोकांची घरं तोडली. भावांनो आणि बहिणींनो लक्षात ठेवा की हे जेवढे प्रकल्प येत आहेत, हे प्रकल्पाने आपला गरिबांचा काय फायदा आहे? आहे का फायदा? गरिबांचा फायदा आहे का? आज या ठिकाणी 4 सरपंच एकत्र आल्यात. या 4ही सरपंचांनी भाषण करताना काय सांगितलं? एक सरपंच सांगतात आमच्या गावात पाणी नाही, दुसरा सरपंच सांगतात आमच्या गावची मोरी मोडले, तिसरा सरपंच सांगतायत की आमच्या तिथलं अंगणवाडी कोसळले. ह्या काय मागतायत? एका तरी सरपंचाने किंवा एका तरी कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमचा बंगला बांधून द्या किंवा आम्हाला एक गाडी घेऊन द्या, आम्हाला काहीतरी घेऊन द्या असं सांगितलं का? अरे आम्हाला आमच्या भारत देशाला स्वतंत्र होऊन आज 78 वर्ष झाली. शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सारखे शहीद लोक फासावर चढली. त्यांचं स्वप्न काय होतं की माझा भारत देश कसा असला पाहिजे. आणि आज 78 वर्षानंतर सुद्धा माझ्या आदिवासींना, आगरींना, कोळ्यांना, इथल्या भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरावं लागते. कशासाठी? पिण्याच्या पाण्यासाठी. लाज वाटली पाहिजे इथे बसलेल्या आमदार, खासदार आणि सरकारला. बरोबर आहे की चुकीचं आहे? माझं म्हणणं बरोबर आहे ना? अरे जे कॅमेरे तुम्ही आज आमच्या डोक्यावरून फिरवतात, हेच कॅमेरे तुम्ही त्या कंपनीमध्ये आणि आमच्या गावामध्ये फिरवले पाहिजेत. आमच्या आदिवासी कोळ्यांची घरं कशा पद्धतीने तडीस गेल्यात, हे त्या कॅमेऱ्याचे डोळे फुटलेत का तुमचे डोळे फुटलेत? शांततेने हा आगरी कोळी समाज इथे बसलेला आहे. लक्षात घ्या, आगरी कोळी आदिवासी हा इथला भूमिपुत्र आहे. आणि तुम्ही आमच्या गावामध्ये पाहुणे आलेत. पाहुण्यांनी पाहुण्याच्या पद्धतीनेच राहिलं पाहिजे. जर तुम्ही मुजोरी केली तर हा आगरी कोळी इथं आग पेटवल्याशिवाय शांत राहणार आहे. लक्षात घ्या. अरे कोणाच्या विकासासाठी तुम्ही आणताय ते सगळं? आज पण आम्हाला विरारवरून डहाणूला जायचं असलं तर ट्रेनचं तिकीट नाही काढत. किती ट्रेनचं तिकीट आहे? 15 रुपये. पण 15 रुपये वाचवण्यासाठी आम्ही विदाऊट तिकीटचं जातो आणि विदाऊट तिकीटचं येतो. भावांनो आणि बहिणींनो लक्षात घ्या, जर उद्या बुलेट ट्रेन आली तर यांच्या आईचे नवरे आपल्याला विदाऊट तिकीटचे जाऊ देतील का? अरे गरिबांना सत्यानाश करून तुम्ही जर विकास सांगत असाल तर असा विकास तुमच्या चुलीत घाला तो विकास. याच्यापेक्षा बेकार शब्द वापरणार होतो, पण इथं बाया बसल्यात, नाही तर अजून बेकार शब्द आहेत. याला विकास सांगतात का? ज्या विकासाने आमची घरं उद्ध्वस्त होणार असतील, आमचं पाणी जात असेल, असा विकास सांगितला जाईल का? त्या दादाने सांगितलं की आम्हाला सरकार सांगतंय तीव्राची झाडं कापू नका. मला आज या तुमच्या माध्यमातून यांना सांगायचं आहे, ह्या जंगलातली झाडं सरकारच्या बापाने काय मुदून वाढवलेली का? अरे हे जंगल आम्ही टिकवलेलं आहे, आम्ही वाचवलेलं आहे. झाड कसं तोडायचं आणि झाड कसं टिकवायचं हे आम्हाला तुम्ही शिकवू नका. आरे कॉलनीमध्ये जाऊन बघा आणि तुमच्या बुलेट ट्रेन, हायवे, बडोदरा हे जे एक ना अनेक प्रकल्प जात आहेत त्याच्यात मोठमोठी झाडं कत्तल केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला सांगतात का मेरे माँ के नाम एक झाड लगाओ. इकडची आमची मोठी मोठी वर्षानुवर्षापासून असलेली झाडं ही कत्तल करून टाकले. तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा. आमच्या आग्र्यांची, कोळ्यांची, आदिवासींची वय करताना कंपाऊंड करत असताना वहीला आम्ही लोक पूर्वी तारेचं कंपाऊंड नव्हतं, भिंतीचं बांधकाम नव्हतं, तेव्हा आमची लोक झाडं लावायची. आज पण आमची लोक सांगतील का माझ्या आजोनी लावलेला हा माड आहे, माझ्या पंजोनी लावलेला तो ताड आहे. पण आज ती झाडं उद्ध्वस्त करण्याची काम या प्रकल्पग्रस्तांनी केलेले आहेत. लक्षात ठेवा. आणि या चोरांच्या आज उलटा बोंबा चालू झालेल्या आहेत.
जिथपर्यंत आपल्या गावापाड्यातली लोक संघटित होत नाही, एकत्रित होत नाही, तिथपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या चारही सरपंचांना मी सांगू इच्छिन की आपल्या देशाच्या संविधानाच्या कायद्याने आपल्याला दिलेला अधिकार आहे. ना लोकसभा ना विधानसभा, सबसे बडी ग्रामसभा. जर माझ्या ग्रामसभेने ठरवलं की या गाड्या आणि हे प्रकल्प आमच्या गावात नको, तर नकोच नको. दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगायची आहे, हे जे प्रकल्प आल्यात हे आज आल्यात, पण आमचे गाव आणि पाडं वर्षापासून या ठिकाणी वसलेले आहेत. आणि आमच्या गावापाड्यामध्ये जाण्यासाठी जे हे रस्ते केल्यात, हे रस्ते गावकऱ्यांसाठी आणि स्थानिकांसाठी आणि आमच्यासाठी केलेले आहेत. या बुलेट ट्रेन किंवा या अशा LID कंपनीसाठी केलेली नाही मिळत. म्हणून आमच्या गाड्या टू व्हीलर असतात, आमची बैलगाडी असते, आमची 4 व्हीलर असते, आमचा पिकअप असतो, आमच्या रिक्षा असतात, पण त्या तेवढ्या वजन नसतात. आणि ह्यांच्या गाड्या मोठ्या मोठ्या भरून ज्या जात आहेत, त्याच्याने आमच्यासाठी केलेले रस्ते पूर्णपणे मोडीत काढण्याचं काम या कंपनीवाल्यांनी केलेलं आहे. या एक ना अनेक प्रकल्प येत आहेत आणि हे प्रकल्प आपल्या माथ्यावर मारतायत आणि आपल्याला काय सांगतायत की तुम्हाला रोजगार देऊ. अरे इथल्या या कंपनीमध्ये किती स्थानिकांना रोजगार मिळाला का कोणाला रोजगार? अरे होतं नव्हतं ते काम सुद्धा आमच्या हातातून हिसकावून घेण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आज हे आंदोलन केल्यानंतर अभिमान वाटतो की आगरी सेना ही सतत भारतीय जनता पक्षाच्या सोबत असते, तरी सुद्धा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांवर जेव्हा अन्याय झाला तेव्हा आगरी सेनेने स्वबळावर या ठिकाणी आंदोलन पुकारलं. परंतु एक गोष्टीची लाज वाटते की इथे बसलेले आमदार खासदार हे सगळे बीजेपीचे असून सुद्धा आपल्या या आंदोलनामध्ये समर्थन देण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी कोणीच आलं नाही. जर या लोकांनी ठरवलं तर एका रात्रीत सुद्धा आपला प्रश्न सुटू शकतो. मात्र यांना गरिबाचं काहीच पडलेलं नाही. ही लोक फक्त अदानी आणि अंबानीची चाटुगिरी करण्यामध्ये व्यस्त असतात. तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, वाढवण बंदरासाठी आपण सतत आंदोलन करतोय, मोर्चे करतोय की वाढवण बंदर नकोय. हे अनेक आंदोलन झाल्यानंतर सुद्धा हे सरकार आमच्या जीवावर आमच्या उरावर जबरदस्तीने वाढवण बंदर आणून लादण्याचं काम करतंय. पण स्थानिकांचा विरोध असल्यामुळे तुम्हाला कल्पना असेल की माझ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी उद्घाटनासाठी आले तेव्हा त्यांना वाढवण गावामध्ये जाण्याची हिंमत झाली नाही. त्या पालघरला दगड ठेवून आणि निघून गेले. त्याच पद्धतीने या गावापाड्यामध्ये एकी मजबूत करा आणि या कंपन्या बंद पडा. या कंपन्याने गरिबांचा विकास होणार नाही, फक्त मोठमोठ्या लोकांचा विकास होईल. एवढंच बोलतो, इथे थांबतो. इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम, जय आगरी सेना, जय.